चार तत्वामध्ये समता आली, बंधुता आली, न्याय आलं, बरोबर आहे. जर समता आली तर निश्चितच या देशामध्ये विषमता चालवणारी व्यवस्था असली पाहिजे. जर न्याय आला तर निश्चितच या देशामध्ये अन्याय करणारा समूह असला पाहिजे. जर बंधुता आली तर निश्चितच या देशामध्ये गैरबराबरीचा भेदभाव करणारी व्यवस्था या देशामध्ये असली पाहिजे. म्हणून तर बुद्धांना चार तत्व प्रतिपादन करावी लागली. जी चार तत्व आली ती या सर्वांच्या विरोधामध्ये आली आणि ज्या चार तत्वाला जगाने स्वीकारलं आणि त्यानंतर जी व्यवस्था चालली, जी विचारधारा चालली आणि त्या विचारधाराचे जे वाहक होते, जी संत परंपरा ज्याला म्हणते, संत परंपरेने सुद्धा ती व्यवस्था चालवली, त्याला डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक व्यवस्था म्हणते. ती व्यवस्था चालवत असताना संतांचं आंदोलन झालं. संतांच्या आंदोलनानंतर मध्ययुगीन भारताचा आपण कालखंड बघितला तर मध्ययुगीन भारताच्या कालखंडामध्ये जर बघितलं तुम्हाला एक ज्योतिराव फुले नावाचा महामानव दिसते. त्या महामानवाचं तत्वज्ञान तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत आहे. परंतु त्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचे जे दोन आंदोलन म्हणत होतो त्या एका आंदोलनाला सुरुवात झाली. ते आंदोलन होतं या देशामध्ये ब्राह्मणांचं ब्रिटिशांच्या विरोधामधलं, त्याला 1857 बंड असं म्हणतात. त्यावेळी ज्योतिराव फुले होते. आता ज्योतिराव फुलेंनी सगळ्या ग्रंथाचं अध्ययन केलं होतं, त्यांना सर्व माहीत होतं. जर ज्योतिराव फुले या देशाबद्दल जर विचार केला असता तर त्यांनी त्या बंडामध्ये सामील व्हायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा त्यांच्याकडे रानडे गेले त्या रानडेने त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्या आंदोलनामध्ये सामील व्हावं. ज्योतिराव फुले काय म्हणतात की माझ्या घालमोड्या दादा उंटावरून शेळ्या हाकलणारी तुम्ही माणसं, तुम्ही आमच्यासोबत कधीच समानतेने व्यवहार करणार नाही, मी तुमच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये येणार नाही. आणि ज्योतिराव फुलेंचं वाक्य आहे की जोपर्यंत या देशामध्ये इंग्रज आहे तोपर्यंत शूद्रांना संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन शूद्रांनी या ब्राह्मणांच्या गुलामीतून मुक्त व्हावे, ते जल्दी करून मुक्त व्हावे. म्हणजे जोपर्यंत इंग्रज आहे तोपर्यंत आपली सुरक्षा आहे आणि आपण या ब्राह्मणांच्या गुलामीतून आपण मुक्त व्हायला पाहिजे. जोपर्यंत इंग्रज आहे तोपर्यंत आपल्याला संधी आहे असं ज्योतिराव फुले म्हणतात. ते आंदोलन चालत असताना जे सरांनी सांगितलं ती खूप इम्पॉर्टंट आणि ऐतिहासिक गोष्ट आहे की या मुघलांची जी राजवट आहे ते 650 वर्षाची होती. पण आता एक आपल्याला कारण दिसलं पाहिजे की नेमकं 650 वर्षाची राजवट होती, परंतु ब्राह्मणांनी कधीच मुघलांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं नाही. ब्राह्मणांनी कधीही मुघलांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं नाही. याचं आपण जर कारण बघितले तर आपल्याला लक्षात येईल की या 600 वर्षाच्या कालखंडामध्ये 650 वर्षाच्या कालखंडामध्ये ब्राह्मणांनी एका आंदोलन मुघलांच्या विरोधामध्ये उभं केलं नाही. परंतु 129 वर्षाच्या इंग्रजाच्या कालखंडामध्ये ब्राह्मणांनी मोठमोठे लढे उभे केले. याचं जर आपण कारण बघत असलं तर आपण याचं कारण शोधलं पाहिजे. कारण इतिहासामध्ये जर गेलो तर आपले दुश्मन कोण, मग इंग्रज दुश्मन आहे की ब्राह्मण दुश्मन आहे की मुसलमान दुश्मन आहे. आपल्याला मीडिया नेहमी सांगते की मुसलमान तुमचे दुश्मन आहे. आपण एक आपलं अवलोकन करू. आपण शूद्र अतिशूद्राचे माणसं, आपण अतिशूद्र आहो, अस्पृश्य आहो. आपण फक्त आपल्या समूहाचा विचार करू की आपल्याला गुलाम कोण बनवलं. ज्यावेळी मोगल आले, मोगलानंतर ज्यावेळेस इंग्रज पण आले, इंग्रज शेवटचा आक्रमणकारी असं म्हणतो, त्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवले का हा सर्वप्रथम आपला प्रश्न विचारला पाहिजे. इंग्रजांनी मला गुलाम बनवलं का? ज्याला आपण स्वातंत्र्याची लढाई म्हणतो, ज्याला आपण आझादीचं आंदोलन म्हणतो, ज्याला आपण स्वातंत्र्य दिवस म्हणतो, त्या खऱ्या अर्थानं ज्यांना आपण हाकललं असं म्हणतो की ज्यांना आपण त्या ब्रिटिशांना आपण पळवलं आणि आपल्या आझादीचं आंदोलन आपण यशस्वी झालं, त्या समूहाने त्या इंग्रजाने आम्हाला गुलाम बनवला का हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे. आपल्याला असं या प्रश्नाचं उकल काढायची असेल तर आपण आपल्याला तपासलं पाहिजे काय वर्णव्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली, प्रश्न आहे. काय वर्णव्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली? नाही. काय वर्णव्यवस्था मुसलमानांनी निर्माण केली? नाही. काय जाती व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली? नाही. काय जाती व्यवस्था मुसलमानांनी निर्माण केली? नाही. काय अस्पृश्यता इंग्रजांनी निर्माण केली? नाही. काय अस्पृश्यता मुसलमानांनी निर्माण केली? नाही. काय आपल्या हातामध्ये काळे धागे, कमरेला झाडू, गळ्यात मडकं इंग्रजांनी बांधलं? नाही. माझ्या बापाच्या जे कोणी माझी पुरके होती त्यांच्या गळ्यामध्ये मडकं, कमरेला झाडू आणि हातात काळे दोरे इंग्रजांनी बांधले नाही. तसेच मग मुसलमानांनी सुद्धा बांधले नाही. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शूद्र म्हणून अपमान केला, ज्योतिराव फुलेंना मराठीतून हाकललं, सगळ्या महापुरुषांचा अपमान केला, बाबासाहेबांना गाडीतून ढकललं, त्यांची जात सांगतात. हे सगळे करणारे इंग्रज होते का?
मग हे सगळं करणारे इंग्रज नाही, ते सगळे करणारे मुसलमान नाही, मग ज्यांनी हे केलं ते नक्कीच आमचे दुश्मन असले पाहिजे.